We are going to start the last question of your Indian Contract Act semester 1, and that last question we are going to see is a declaratory decree. Okay, this question is generally asked for the short note in the examination. Very rarely the question will be asked for the broad question. Okay, so declaratory decree ची सूट फाईल करणं हा सुद्धा एक अनदर ऑप्शन आपल्याकडे काय असू शकतं तर अवेलेबल असू शकतं. ओके, बघा नाव व्हॉट इज दिस पर्टिक्युलर वर्ड डिक्लेरेटरी डिग्री स्टँड्स फॉर. सपोज ना एखादा पर्टिक्युलर राईट आहे आणि तो राईट माझाच आहे, हा ते स्टेटस माझंच आहे, फक्त ड्यू टू सम रिझन माझ्या राईट वरती किंवा माझ्या स्टेटस वरती डाऊट क्रिएट झालेला आहे, तर मी कोर्टात डिक्लेरेटरी डिग्रीसाठी ऍप्लिकेशन करून कोर्टाकडून डिक्लेअर करून घेते फक्त की तो राईट माझाच. ओके, सो in the suit for declaratory decree we are not going to get anything new. Okay, we are not going to get anything special which was there of ourselves. जे स्टेटस आपलंच होतं किंवा जो राईट आपलाच होता ना, फक्त आपण कोर्टाकडून काय करून घेणार आहे सांगा त्याला, तर डिक्लेअर करून घेणार आहे. ओके, सो दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ डिक्लेरेटरी डिग्री. ओके, सपोज अ पर्टिक्युलर फादर इज बिन देअर, हा, आणि त्या फादरची डेथ झालेली आहे असं गृहीत धरा, आणि त्या फादरचं 2 सन आहेत. हा, आता हे क्लिअर कट आहे की ती 2 मुलं त्या फादरचे काय तर लिगल आयर्स आहेत, दुसरं कोणी लिगल आयर त्या फादरचं नव्हतं. पण आता ना गावात somebody else also come there and he's saying that I'm a son of that particular person and his whole property should be given to me. Okay, मग आता मी किंवा ते 2 सन जे एक्स आणि वाय जे रिअल सन आहेत, आता डाऊट क्रिएट झालेला आहे की ते त्याचं सन आहेत किंवा नाही. आता ते त्याचे सन आहेतच, त्याचा प्रश्न नाहीये, पण फक्त कुणीतरी एक थर्ड पर्सन आल्यामुळं डाऊट क्रिएट झालेला. हा, आणि ज्या वेळेला आपल्या फादरच्या डेथ नंतर प्रॉपर्टी आपल्या नावावर लागू दे म्हणून हे 2 मुलं तलाट्याकडे जातात आणि म्युटेशन एंट्री चेंज करून माझं नाव वडिलांच्या नावाच्या जागी लावा म्हणून वारसदार म्हणून अप्लाय करतात, तर तो तलाठी डिनाय करतो ते स्टेटस ऍग्री करायला, हा, तो राईट त्यांचा ऍग्री करायला. मग त्यावेळेला हे 2 सन काय करतील सांगा, तर दे विल गो इन टू द कोर्ट ऑफ लॉ अँड आस्क फॉर अ डिक्लेरेटरी डिग्री, की फक्त डिक्लेरेशन मागतील की बाबा बघा आम्ही त्यांची मुलं जे काय रेकॉर्डला त्यांच्याकडे एव्हिडन्सेस आहेत ते शो करतील आणि कोर्टाकडून काय देतील सांगा, तर डिक्लेरेशन घेतील की बाबा येस we are the son of the father. Okay, and we are entitled to get our name entered into the property belonging to the father after the death of the father. So they are not going to get anything new. So back again same, see, in a declaratory decree suit you are not going to get anything new right, new property or any new status. Huh? That was your status, that was your right. Huh? But just a doubt has been created. काहीतरी फक्त डाऊट काय झालेला सांगा, तर क्रिएट झालेला, आणि तो डाऊट कोण क्लिअर करेल सांगा, तर डिक्लेरेटरी डिग्री तो डाऊट काय करेल तर क्लिअर करेल तिथं. ओके, सो वी आर गोइंग टू डील विथ द कॉन्सेप्ट ऑफ अ डिक्लेरेटरी डिग्री. ओके, सी डिक्लेरेटरी डिग्री. ओके, नोट्स मध्ये आपण काय करतो तर ह्याला स्टार्ट करतो इथं. हा, रोमन 1 इंट्रोडक्शन. ऍज युजल वी आर गोइंग टू डील इन डिटेल नाव. हा, रोमन 1 काय येणार सांगा तुमचं इथं, इंट्रोडक्शन रोमन 1 येणार आहे. In the state of Madhya Pradesh versus Mangilal Sharma, स्टेट ऑफ मध्य प्रदेश वर्सेस मांगीलाल शर्माच्या केस मध्ये इट वॉज हेल्ड, काय हेल्ड केलं बघा, की डिक्लेरेटरी डिग्री मियरली डिक्लेअर द राईट ऑफ द डिग्री होल्डर. तुम्हाला कुठलीही नवीन गोष्टी इथं मिळणार नाहीये, फक्त डिग्री होल्डरचं राईट काय करणार आहे तर डिक्लेअर करणार आहे. and the judgment debtor and does not give in term direct the judgment debtor to do or restrain from doing any particular act. कुठला एखादा ऍक्ट करायला नाही करायला नाही, फक्त तुमच्या राईट वर तुमच्या स्टेटस वरती डाऊट क्रिएट झालेला होता, तो डाऊट फक्त काय करणार आहे तर डिक्लेरेटरी डिग्री क्लिअर करून कोर्ट डिक्लेअर करून देणार किंवा हीच दोघं ह्यांची मुलं आहेत म्हणून तिथं. ओके, declaratory decree is a specific relief that can be obtained by plaintiff against the defendant when the plaintiff is entitled to any right आणि डिफेंडंट डिनाय. इथला आपल्या एक्झाम्पल मधला डिपेंडंट कोण होता सांगा, तर आपल्या एक्झाम्पल मधला डिपेंडंट होता तलाठी. तलाठी तुमचा राईट काय करायला लागलाय, डिनाय करतोय. तलाठी डिनाय करतो की तुम्ही त्याची मुलं आहात म्हणून डिक्लेरेटरी डिग्री फक्त काय करेल सांगा, तर डिक्लेअर करून देईल की नाही बाबा तुम्हीच त्याची मुलं आहात तिथं. ओके, हा, सो डिक्लेरेटरी डिग्री एक स्पेसिफिक रिलीफ आहे that can be obtained by the plaintiff against the defendant when plaintiff is entitled to any right आणि डिपेंडंट तो राईट काय करायला लागला सांगा, तर डिनाय करतो. ओके, सेक्शन कुठला अप्लिकेबल आहे बघा, सेक्शन 34 गिव्ह द प्रोव्हिजन ऑफ द डिक्लेरेटरी डिग्री which can be discussed in detail as under. ओके, रोमन 2 करायचं मग आपल्याला,
डिक्लेरेटरी डिक्रीचं पहिला काय घेतो सांगा आपण, मीनिंग घेतोय तिथं. ओके, लेट्स सी बघा काय लिहिलंय. अ डिक्लेरेटरी डिग्री इज अ डिग्री ऑफ द डिक्लरेशन ऑफ द राईट्स. वेगळं काहीच नाही. इवन ना असं म्हणतात की तुमच्या राईट्स वरती ना काळे ढग आलेले आणि त्या ढगाच्या पलीकडे जे आहे तेच त्या ढगाच्या पलीकडे राहणार आहे. फक्त डिक्लेरेटरी डिग्रीच्या सूट मध्ये कोर्ट काय करेल सांगा, तर ते काळे ढग क्लिअर करून तुम्हाला तुमचे राईट्स काय करून देईल, तर अवेलेबल करून देईल तिथं. एवढंच फक्त डिक्लेरेटरी डिग्री मध्ये होणार आहे तिथं. ओके, सो अ डिक्लेरेटरी डिग्री इज अ डिग्री ऑफ द डिक्लेरेशन ऑफ द राईट विच इज अ डाउटफुल. फक्त राईट्स वर काय ढग आले, डाऊट आलेला आहे आणि विच रिक्वायर्ड टू बी क्लिअर. त्या काळ्या ढगांना काय करायची गरज आहे सांगा, तर क्लिअर करायची गरज आहे. हा, the object of the declaratory decree is to prevent the future litigation by removing the existing cause of controversy. हा, उद्या परत भविष्यात वेगळे लिटिगेशन होण्यापेक्षा आत्ताच जे कॉज ऑफ कॉन्ट्रोवर्सी आहे ते काय करायला, क्लिअर करायला म्हणून डिक्लेरेटरी डिग्रीची सूट काय करतात, तर फाईल करतात तिथं. हा, द मेन ऑब्जेक्ट ऑफ सेक्शन 34. त्यामुळे सेक्शन 34 चं मेन ऑब्जेक्टच काय सांगा तिथं, तर द मेन ऑब्जेक्ट ऑफ द सेक्शन 34 जे मी तुम्हाला आता बोललेले, तुमच्या अधिकारावर जे काळे ढग आलेले ते फक्त क्लाउड कास्ट दूर करणं. द मेन ऑब्जेक्ट ऑफ सेक्शन 34 इज टू डिस्पेल अ क्लाउड कास्ट अपॉन द प्लेंटिफ. प्लेंटिफच्या राईट वरती जे क्लाउड आलेले आहेत, हा, जे काळे ढग आलेले आहेत ते फक्त काळे ढग दूर करणं ह्या डिक्लेरेटरी डिग्रीचं काय सांगा, तर ऑब्जेक्ट आहे. हा, देअर बाय there may not be immediate danger which threatens such a title of legal character, yet it is equitable that the person should be entitled to get a declaration. बघा काय, कोणीतरी एक मुलगा नवीन आला आणि म्हणायला लागला की मी त्यांचा मुलगा आहे, असं म्हणण्यानं मी त्या व्यक्तीची मुलगा किंवा मुलगी असण्यापासून काय राहणार नाहीये. पण तरी मला काय लगेच आजच मेजर डेंजर नाहीये. पण ऑफकोर्स न्याय तर व्हायला पाहिजे ना. तुमच्या अधिकारावरती काय ढग आलेत तर ते क्लिअर करायलाच पाहिजेत, राईट. सो येट इट इज इक्विटेबल कि such a person should be entitled to get the declaration so that he can peacefully enjoy the title legal character without any fear or future disturbance. जेणेकरून तो कुठल्याही भीतीशिवाय आपलं आपलं लीगल टायटल एन्जॉय करू शकेल. ओके, रोमन 3 करायचं आता इथे. हा, काय असेल बघा, डिक्लेरेशन बाय द कोर्ट ऑफ द स्टेटस ऑर राईट ऑफ पर्सन गेटिंग द पॉइंट. त्या प्रॉपर्टीवर माझा हक्क ह्याचा डाऊट क्रिएट झालेला किंवा मी त्यांची मुलगी आहे ह्याचा माझ्या स्टेटस वरती डाऊट क्रिएट झालेला आहे, तर हे डाऊट फक्त कोर्ट काय करते, तर क्लिअर करते. हा, सो कुणाला तरी आपण सांगतोय, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये स्टोरी कशी लक्षात ठेवायची की मी त्या व्यक्तीची मुलगी आहे म्हणजे माझं स्टेटस आहे आणि त्याला तिथे डिनाय करतोय, मग मी डिक्लेरेटरी डिग्रीसाठी सूट फाईल करेन. किंवा मी म्हणते की त्या प्रॉपर्टीवर माझा राईट आहे आणि तो समोरचा तिथे राईट डिनाय करतोय, तर मी डिक्लेरेटरी डिग्रीसाठी सूट फाईल करेल. म्हणजे देअर विल बी सम डिपेंडेंट हु इज डिनाइंग अवर स्टेटस अँड राईट. जर त्या तलाट्याने एक्सेप्टच केलं की मी त्यांची मुलगी आहे, तर मला कशाला डिक्लेरेटरी डिग्रीसाठी सूट फाईल करायला लागेल ना. इट विल नॉट बी नेसेसरी फॉर मी टू फाईल द सूट फॉर अ डिक्लेरेटरी डिग्री तिथं. ओके, बघा पुढे काय आलेलं आहे. डिक्लेरेटरी डिग्री सेक्शन 34 सब क्लॉज 1 डील विथ द इक्विटेबल रिलीफ. पासिंग द डिक्लेरेटरी डिग्री. इट प्रोव्हाइड, समजून घ्या आता सेक्शन, आपली स्टोरी पूर्ण लक्षात ठेवा की त्या मुलाची. इफ एनी पर्सन इज एंटायटल्ड टू एनी लीगल कॅरेक्टर, राईट, माझं हे लीगल कॅरेक्टर आहे ना की मी त्यांची मुलगी आहे, अँड एनी राईट टू एनी प्रॉपर्टी. अकॉर्डिंगली हा माझा राईट होता की त्यांचा प्रॉपर्टीचा हक्क मलाच मिळणार त्यांच्या नंतर. ओके, he may institute a suit against the person like talaki who denies or interested in denying the character. लक्षात घ्या, तलाठ्यानं जर माझा हक्क डिनाय केलाच नाही तर मला मग डिक्लेरेशन मागायची गरज नाही ना, कारण माझ्या हक्कावरती क्लाउड कास्ट नाहीच आहे तिथे. ओके, द कोर्ट देन इन इट्स डिस्क्रिएशन मेक अ डिक्लेरेशन इन सच अ सूट दॅट द प्लेंटिफ इज सो एंटायटल्ड. बस मग कोर्ट काय करते सांगा, ते जे काळे ढग आलेले आहेत ते ढग काय करेल, कोर्ट हटवेल. ते तर माझं ड्रॉइंग खराब आहे परत, आणि ते काळे ढग हटवून कोर्ट काय करेल, तर क्लिअर करून देईल की यस, I am the daughter of that particular person and accordingly I have the right over that particular property. Okay, court is not going to give anything new to me. Court is not going to give anything to that two sons. On the death of father, we are asking for the name to be entered on the property 712 extracts and property card etc. ते त्यांची मुलं आहेतच, तर त्यांचं लिगल कॅरेक्टर आहे, त्या प्रॉपर्टीवर त्यांचा हक्क आहे. फक्त कोर्टानं काय क्रिएट, सॉरी तलाट्यानं काय क्रिएट केलेलं सांगा, तर डाऊट. आणि तो डाऊट हटवून काय ढग हटवून कोर्टानं फक्त काय करून दिले सांगा, तर क्लिअर करून दिलेलं आहे. दॅट्स इट. केस लॉ बघा काय लिहिलेलं,
केस लॉ कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन वर्सेस तुकाराम मुत्तप्पाय. हा काय झालेलं बघा ह्याच्यामध्ये, हे थोडं थोडं आता कालच्या कंगनावाल्या केस सारखं आहे. हा the corporation has not at all given any notice to the plaintiff, nor to the defendant. Corporation has adduced any evidence to show that even in their office they have scrutinized or examined the case, and concerned authority has passed the order regarding the demolition. तुम्हाला रूल माहित आहे प्रॉपर्टीचं फॉर व्हॉट एव्हर रिझन डिमॉलिशन करायचं असेल तर काय करायला लागतं सांगा. डिमॉलिशन करायच्या आधी नोटीस द्यायला लागतं डिमॉलिशन करायच्या आधी. आणि प्लस काय करायला लागतं डिमॉलिशनच्या आधी स्क्रुटिनी की खरंच डिमॉलिशनची गरज आहे किंवा नाहीये. ओके बघा, सो ते दोन्ही केलेलं नव्हतं. प्लेंटिफनं त्यामुळे कोर्टाकडून डिक्लेरेशन घेतलं आणि इंजेक्शन घेतलं की कॉर्पोरेशन त्याची बिल्डिंग डिमॉलिश करू शकत नाही कारण प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केलेली नाहीये. आणि हा त्याचा राईट आहे की प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केल्याशिवाय त्याची बिल्डिंग डिमॉलिश करता येणार नाही तिथं. ओके, देन बघा नेक्स्ट वन काय लिहिलंय तिथं. However, the court shall not make such a declaration if the plaintiff is able to. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जनरली आपलं लॉ कोड मल्टिप्लिसिटी ऑफ सूटच्या अगेन्स्ट असतं काय. जर त्याच पॉइंटवर तुमच्याकडे आणखीन रेमेडी आहे जी जास्त स्ट्रॉंग आहे तर मग डिक्लेरेटरी डिग्री देत बसत नाही कोर्ट, कारण त्यात वेळ जाणार आणि परत तुम्ही ती दुसरी सूट फाईल करणार स्ट्रॉंग रेमेडीची. मग डबल डबल सूट होण्यापेक्षा जर तुमच्याकडे इक्वली इफिकॅशियस कुठली अदर रेमेडी आहे तर मग ना कोर्ट डिरेक्टली तुम्हाला म्हणते की तुम्ही त्या रेमेडीला जावा म्हणून. However, the court shall not make any such a declaration if the plaintiff is able to seek further relief than the mere declaration of the title. It is because it would result in the multiplicity of the legal proceeding. The plaintiff may file one suit for one declaration and more for the other relief. दुसरी कुठली रिलीफ असेल, दुसरा कुठला इश्यू असेल तर तुम्ही डिक्लेरेशनची एक वेगळी सूट, त्या रिलीफसाठी एक वेगळी सूट. पण त्याच मुद्द्यावर तुम्हाला इक्वल रेमेडी असेल तर कोर्ट मग डिक्लेरेटरी डिग्रीच्या भानगडीत पडत नाही देतं. ओके, सो रोमन 1 इंट्रोडक्शन घेतला तुम्ही. रोमन 2 डिक्लेरेटरी डिग्रीचं मिनिंग. इथे रोमन 3 डिक्लेरेशन बाय द कोर्ट ऑफ द स्टेटस ऑफ राईट ऑफ पर्सन. रोमन 4 केस लॉ. रोमन 5 करायचं होतं आपल्याला इथे. द इसेन्शियल कंडिशन्स फॉर क्लेमिंग द डिक्लेरेटरी डिग्री. खूप सोपं आहे की आपल्या स्टोरी वाईज जावा. प्लेंटिफला ते लिगल कॅरेक्टर किंवा लिगल राईट होता ऍज टू द प्रॉपर्टी. ती दोन मुलं, त्यांना लिगल कॅरेक्टर होतं ना की ते त्यांच्या वडिलांची मुलं आहेत आणि अकॉर्डिंगली त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर त्यांचा हक्क आहे. तलाठी डिनाय करतोय. द डिफेंडंट मस्ट बी द पर्सन डिनाइंग और इंटरेस्टेड टू डिनाय द प्लेंटिफ टायटल टू सच अ कॅरेक्टर और अ राईट. देन नेक्स्ट वन बघा, डिनायल त्या व्यक्तीशी कम्युनिकेट केलेला. द डिनायल मस्ट बी कम्युनिकेटेड टू द प्लेंटिफ इन ऑर्डर टू गिव्ह कॉज ऑफ ऍक्शन. डिनायल त्या प्लेंटिफला कम्युनिकेट केलेला आहे म्हणजे तलाट्याने त्या मुलांना सांगितलेलं की बाबा आय एम नॉट कन्व्हिन्स्ड की यू आर द सन ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. ओके, देन डिक्लेरेशन मस्ट बी इशूड कशासाठी बघा तिथं फॉर डिक्लेरेशन दॅट द प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू द लिगल कॅरेक्टर ऑर प्रॉपर्टी. तर त्या लिगल कॅरेक्टर किंवा प्रॉपर्टीला एंटायटल्ड आहे यासाठीच ते डिक्लेरेशन आहे तिथं. देन द प्लेंटिफ इज नॉट इन पोझिशन टू क्लेम द फर्दर रिलीफ. तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे दुसरी कुठली रिलीफ तुमच्याकडे नाहीये than the bare declaration of the title. Okay, so person who is able to seek further relief should not be allowed to mere declaratory relief if he omits to do so. जर तुमच्याकडे कुठली अदर रिलीफ असेल तर कोर्ट मियर डिक्लेरेटरी रिलीफला जात नाही. इलिस्ट्रेशन टाकायचं आपल्याला रोमन 6 आता. बघा, ए इज अ लॉफुली इन पोझिशन ऑफ सर्टन लँड. काही लँड इकडे होती. आता ना शेजारच्या गावातले लोक असं क्लेम करतात की त्या एच्या लँडवरून ना मला येण्या जाण्याचा रस्त्याचा अधिकार आहे. द इनहॅबिटंट ऑफ द नेबरिंग विलेज क्लेम अ राईट ऑफ अ वे अक्रॉस द लँड. तिथे ए मे स्यू फॉर अ डिक्लेरेशन की बाबा असा कुठलाही राईट त्या नेबरिंग इनहॅबिटंटच्या लोकांना नाहीये. ए मे स्यू फॉर अ डिक्लेरेशन दॅट दे आर नॉट एंटायटल्ड टू द राईट्स ऑफ क्लेम्ड. देन बघा, हे जरासं क्रिटिकल एक्झाम्पल आहे, ह्याला नाही केला तरी चालेल. एवढंच एक्झाम्पल टाका, बस आहे, सोपं आहे की ए वॉज इन लॉफुल पोझिशन ऑफ अ पर्टिक्युलर लँड आणि नेबरिंग विलेजचे लोक क्लेम करतात की त्या एच्या लँडवरून आम्हाला राईट ऑफ वे आहे. तर हे डिक्लेरेशन मागेल कोर्टाकडून की नाही त्या प्रॉपर्टीवर माझा एकट्याचा हक्क आहे, त्यामुळे असा कुठलाही राईट दुसऱ्याला कोणाला नाहीये. ह्या ऍक्ट खालच्या प्रत्येक रेमेडीला जो पॉइंट कॉमनली ऍप्लिकेबल होतो ना
तो ह्याला पण कॉमनली ऍप्लिकेबल होतं. रोमन 6 डिक्लेरेटरी डिक्री ग्रँट करायची किंवा नाही करायची हे कोर्टाचं डिस्क्रिएशन आहे. ओके, आपण ऍज ऑफ राईट मागू शकत नाही. आपण अप्लाय करा, पण ते डिस्क्रिएशन कोर्टाला आहे की तुम्हाला डिक्लेरेटरी डिग्री ग्रँट करायची किंवा नाही आहे. According to the specific relief act, any person entitled to any legal character or any right to any property may institute a suit against any person denying or interested to deny his title to such a character or a right. And the plaintiff may in the discretion make therein a declaration that he is entitled. Okay, plaintiff need not to in such a suit ask for further relief. दुसरं काहीच नाही पाहिजे, बस माझ्या अधिकारावर जे क्लाउड कास्ट झालेले आहेत की नाही, डाऊट जो आहे तो मला काय करून पाहिजे तर क्लिअर करून पाहिजे. ओके, प्रोव्हाइडेड कोर्ट शॅल नॉट मेक अ डिक्लेरेशन वेअर प्लेंटिफ एबल टू सीक फर्दर रिलीफ दॅन मिअर डिक्लेरेशन. ऑलरेडी सांगितलेलं आहे, डिक्लेरेशन शिवाय अदर रिलीफ जर असेल तर मग कोर्ट डिक्लेरेशन ग्रँट करत नाही तिथं. ओके, अगेन बघा अराउंड तशाच टाईपचे एक्झाम्पल आहे की ए इज इन पोझिशन ऑफ सर्टन प्रॉपर्टी आणि बी म्हणतो की तो त्या प्रॉपर्टीचा ओनर आहे जे ए ने त्याला देऊन टाकायला पाहिजे. B alleging that he is the owner of the property requiring A to deliver it to him. Now, A may obtain a declaration. A may obtain a declaration of his right to the whole property. तर ए सूट फाईल करेल डिक्लेरेटरी डिक्रीसाठी काय म्हणून सांगा तर त्या प्रॉपर्टीवरती हा माझा एकट्याचा काय तर राईट आहे हा, आणि बी जे म्हणतो ते चुकीचं आहे. तर त्यामुळे स्वतःच्या प्रॉपर्टीवरचा राईट कोर्टाकडून फक्त काय करून घेईल सांगा तर डिक्लेअर करून घेईल तिथं तो. हा, आता बघा नेक्स्ट रोमन आहे का इफेक्ट ऑफ द डिक्लेरेटरी डिग्री. डिक्लेरेटरी डिग्रीचा इफेक्ट काय होतो तो आपल्याला काय करायचं तर डिस्कस करायचा. रोमन 7 वी आर गोइंग टू पुट आउट इफेक्ट ऑफ द डिक्लेरेटरी डिग्री. फक्त तुम्हाला प्रश्न पडला असेल की इफेक्ट म्हणजे काय आहे. हा, तर बघा तलाठ्यानं त्यांचा राईट काय केलेला सांगा तर डिनाय केलेला. हा, आणि कोर्टानं तो राईट काय केला तर डिक्लेअर केला. उद्या ना आणि काहीतरी एक इश्यू झाला, काय कुठल्या तरी बँकेत ते गेलेले हा, आणि मग बँकेत सुद्धा त्यांचा राईट काय केला तर डिनाय केला. तर हे तलाठ्याच्या केसमध्ये जे कोर्टानं डिक्लेरेटरी डिग्री दिलेली तीच डिग्री त्या बँकेने परत त्यांचा काहीतरी राईट डिनाय केला तर तिथं पण ऍप्लिकेबल होईल काय तर नाही होणार. लक्षात घ्या, हे फक्त ह्या दोघांच्या मॅटर पुरतं मर्यादित असतं. हा, उद्या तुमचा दुसरा काय इश्यू झाला तर तुम्हाला तिथं अगेन काय करायला लागेल तर डिक्लेरेशन घ्यावं लागेल. हा बघा, त्यामुळं सेक्शन 35 लिस्ट डाउन द 3 क्लासेस ऑफ पर्सन ऑन द डिक्लेरेटरी डिग्रीज बाइंडिंग. ओके, नंबर 1 त्या सूटच्या पार्टीज फक्त ती ए एन बी मुलं आणि तो तलाठी. पार्टीज टू द सूट हे हेडिंग झालं, खाली एक लाईन एक्सप्लेनेशन. पार्टीज टू सूट इन विच डिक्लेरेटरी डिग्री इज अ पास्ट. उद्या त्या ए ची बी ची डेथ झाली तर ए बी च्या मुलांवरती डिक्लेरेटरी डिग्री बाइंडिंग असेल तर येस, कारण त्यांच्याच लिगल डिसेंडंटनी ती डिग्री घेतलेली आहे. त्यामुळे येस, त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह वरती पण डिक्लेरेटरी डिग्री बाइंडिंग आहे. सो पर्सन्स क्लेमिंग थ्रू सच पार्टीज. हा, आणि ट्रस्टीज ते प्रॉपर्टीचं उद्या ट्रस्ट वगैरे काय झालं तर त्यांच्यावरती पण डिक्लेरेटरी डिग्री बाइंडिंग आहे. इफ एनी सच अ पार्टी इज अ ट्रस्टी on the person from whom if such a person were in existence at the date of declaration, such a party can be trustee. Okay, thus a declaration made under this chapter बघा महत्त्वाचं वाक्य बाइंडिंग ओनली ऑन द पार्टीज टू सूट. त्यांचा थ्रू क्लेम करणारे म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि ट्रस्टी त्यांच्यावरतीच काय तर ती पार्टी सॉरी ते डिक्लेरेटरी डिग्रीचा ऑर्डर बाइंडिंग आहे. ओके, इलस्ट्रेशन बघा. A Hindu in a suit to which B, his alleged wife and her mother are a defendant, seek a declaration that his marriage was duly solemnized. बघा समजून घ्या जरा असं क्रिटिकल आहे. A Hindu in a suit to which B, his wife and her mother are a dependent. एक हिंदू आहे आणि त्या हिंदूने सूट फाईल केलेली आहे ज्याच्यामध्ये बी त्याची वाईफ आणि त्याची मदर काय तर डिपेंडेंट आहेत. हा, seek a declaration that his marriage was duly solemnized. एक डिक्लेरेशन घेतो की बी बरोबर त्याचं लग्न जे झालेलं आहे ते कसं आहे तर ड्युली लिगली सोलमनाइज झालेलं आहे. हा, अँड ऑर्डर फॉर द रेस्टिट्यूशन ऑफ द कॉन्जुगल राईट. बायको त्याला सोडून गेलेली असते. आता तुम्हाला फॅमिली लॉ मध्ये शिकायला मिळेल की रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट म्हणजे ना कोर्टाकडून डिवोर्सच्या बरोबर उलटी रेमेडी असते रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट, की बाबा नाही तिला नांदायला पाठवा म्हणून जी ऑर्डर होते की नाही आम्हाला मॅरिटल रिलेशनशिप कंटिन्यू करायचंय त्याची जी ऑर्डर असते त्याला म्हणतात रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट. त्यामुळे हा एक कोर्टाकडून डिक्लेरेशन मागतो की माझ्या बरोबर लिगल व्हॅलिड लग्न झालेलं आहे
आणि माझ्या बायकोला रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल ऑर्डर करा म्हणून तिथं हा आणि द कोर्ट मेक अ डिक्लेरेशन. मग हा एक मॅटर इथं संपला. लक्षात आलं तुम्हाला? ए न बी आणि बी कोण आहे वाईफ आणि मदर ह्यांना डिपेंडेंट करून कोर्टाकडून डिक्लेरेशन घेतलं. काय डिक्लेरेशन घेतलं सांगा तर ही बी माझी लिगल वाईफ आहे आणि तिला रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्सची ऑर्डर करा. हा एक मॅटर झाला. कोर्टानं पण डिक्लेरेशन दिलं की हा बी त्याची लिगल वाईफ आहे आणि बीला ऑर्डर केलं रेस्टिट्यूशन ऑफ अ कॉन्जुगल राईट. आता मध्येच काय होतं बघा, एक सी नावाचा तिसराच पर्सन अराईज होतोय आणि तो म्हणतो की बी माझी बायको आहे. C claiming that B is his wife and then sues A for the recovery of B. आणि ह्या A वर सूट फाईल करतो की बाबा बी तुझी वाईफ नाहीच आहे, बी माझी वाईफ आहे आणि ती माझ्या बरोबर नांदेल वगैरे. हा मग आता हा सूट पूर्ण वेगळा आहे ना ह्या दोघांच्या. हा द डिक्लेरेशन मेड इन द फॉर्मर सूट इज नॉट बाइंडिंग अपॉन द सी. कारण इथं मध्येच एक नवीन इश्यू क्रिएट झालाय ना की बाबा हा सीचं लग्न झालंय का बीचा, अजून एक डाऊट क्रिएट झालेला आहे. त्यामुळे हे फक्त त्या पार्टीज पुरतं मर्यादित डिक्लेरेशन बाइंडिंग आहे. ओके, कुणी थर्ड पार्टी आली तिथं अराईज झाली तर ते डिक्लेरेशन बाइंडिंग असणार नाहीये. ओके, व्हेरी सिम्पल रेमेडी आहे की कोणीतरी डिपेंडेंट आहे त्यांना तुमचं लिगल कॅरेक्टर किंवा तुमचं लिगल राईट डिनाय केलं जो तुमचाच आहे आणि त्याच्यावर क्लाउड कास्ट ढग जे जमा झालेला आहे, डाऊट जो क्रिएट झालेला आहे, तो डाऊट फक्त तुम्ही काय करताय सांगा तर क्लिअर करून घेताय. कोर्टाकडून डिक्लेरेशन घेताय की येस यू हॅव दॅट लिगल स्टेटस, यू हॅव दॅट लिगल कॅरेक्टर अँड यू हॅव द लिगल राईट ओव्हर दॅट पर्टिक्युलर property. Nothing new, nothing special, extra has been given to the you by the court. What was your just declared by the court that it is yours. That's it. And then case law एक पॉइंट आपण त्याला काय केलं परत कव्हर अप केलेला in S&P Shipping Limited versus World Tanker Carrier. It was held by virtue of section 35. Declaration given in a section 34 फक्त parties वर binding आहे. त्यामुळे ते in personam आहे हा. Between the parties only it's binding. It is a declaration in personam against a particular person only आणि हे declaration अखंड वर्ल्ड वरती बाइंडिंग नसेल. ओके, सो इट इज नॉट बाइंडिंग अगेन्स्ट द वर्ल्ड. ओके, आणि लास्ट तुम्हाला काय करायचं सांगा तर रोमन 8 कन्क्लुजन आणि इथे मग तुमचं ते डिक्लेरेटरी डिग्रीचं उत्तर काय होतं सांगा तर एंड होतं तिथं. द कोर्ट मे इन द डिस्क्रिप्शन मेक अ डिक्लेरेशन की इज एंटाइटल्ड प्लेंटिफ नीड नॉट इन सच अ सूट फॉर आस्क फर्दर रिलीफ. मग कधी कोर्ट डिस्क्रिप्शन मध्ये डिक्लेरेटरी डिग्री देतात सांगायचं तुमच्याकडे दुसरी कुठली रेमेडी नसेल तर. इफ यू हॅव अनदर रेमेडी कोर्ट विल नॉट गिव्ह द डिक्लेरेटरी डिग्री कारण तिथं मल्टिप्लिसिटी ऑफ द सूट होईल. ओके, सो इथे आपला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा सिलेबस संपतोय. सायमल्टेनियसली डिक्लेरेटरी डिग्रीचा क्वेश्चन संपला. इंट्रोडक्शन द्यायचा आहे. रोमन 2 डिक्लेरेटरी डिग्रीचं मिनिंग डेफिनेशन द्यायचं आहे. रोमन 3 डिक्लेरेशन बाय द कोर्ट ऑफ द स्टेटस ऑर राईट द्यायचा आहे. रोमन 4 केस लॉ टाकायची आहे ती कॉर्पोरेशन वाली केस. रोमन 6 इसेन्शियल कंडिशन्स फॉर डिक्लेरेटरी डिग्री टाकायचं आहे. रोमन 7 इलुस्ट्रेशन डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट टू डिक्लेअर द स्टेटस ऑर अ राईट, देन त्याचा इफेक्ट काय होतो आणि लास्ट रोमन द्यायचा तो तुम्हाला कन्क्लुजन. ओके, सो इथे डिक्लेरेटरी डिग्रीचा क्वेश्चन तुमचा काय होतं सांगा तर एंड होतोय. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. काय डाऊट आहे क्वेश्चन वरती घ्या. कळला काय बघा. तरी मी रिपीट करायचा प्रयत्न केला जे नंतर रिजॉईन झालेले आहेत त्यांना पण लक्षात आलं